नमस्कार फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। रात्रीच्या चपात्या उरलेल्या आहेत आणि टाकून द्यायचे नाही, तर चला मस्त चटपटीत असं त्याच्यापासून स्नॅक्स करूया। चपातीचे रोल करून मी असे नूडल्सच्या शेपमध्ये छान कट करून घेतलेले आहेत आणि त्याला छान असे सुटसुटीत करून घेतलेले आहेत। लहान मुले देखील हा स्नॅक्स अगदी मस्त चवीने खातील। आता मी त्यासाठी एक कांदा कट केलेला आहे, त्यानंतर एक छोटासा टोमॅटो कट केलेला आहे आणि कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकू शकतो, कोबी टाकू शकता, गाजर, शिमला मिरची किंवा आणखीन तुम्हाला ॲड करायची असेल तर आणखीन भाज्या टाकू शकता। आता मी एक छोटंसं पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेले। आता तेल छान गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली। मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहे, एक चमचा जिरे टाकले। जिरे देखील छान तडतडल्यानंतर आता मी त्यामध्ये कट केलेला कांदा टाकणार आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर माझ्याकडे लसूण कोथिंबीरची पेस्ट होती, मी तीच टाकलेली आहे। ते देखील त्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान आता मिक्स झालेली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे, ते देखील सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडासा पास्ता मसाला। पास्ता मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ देखील थोडंसंच टाकायचं आहे। हे सगळं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं। आता त्यामध्ये मी छान चपातीमध्येच नूडल्स टाकलेले आहे, ते छान खालीवर फ्राय करून घ्यायचे। हे छान फ्राय झाल्यानंतर मीठ कोथिंबीर टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। माझ्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।